तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहोत सवतकडा वॉटरफॉल पाहण्यासाठी। तर पाऊस भरपूर आहे मित्रांनो आणि वहळाला हो वॉटरफॉल आहे। तर तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो वरून वहळ कसं येतं ते दाखवतो, त्याच्यानंतर आपण दरीमध्ये उतरणार आहोत। तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे, तर चला आपण आता वॉटरफॉल पाहण्यासाठी। तर हे पहा मित्रांनो, वरून ओहळ येतंय आणि एकदम म्हणजे डोंगराळ भागातून ओहळ येतंय। आणि हे पहा आज पाऊस पण जरा जास्तच आहे, त्याच्यामुळं हे पहा ओहळ एकदम खडूळ आहे आणि तुम्हाला मी आता दाखवणार आहे। तर ह्या ठिकाणी वॉटरफॉल आहे, तर आपण जाऊन पाहूया। तर मित्रांनो आतापर्यंत आपण वरून तुम्हाला मी दाखवला, तर आता आपण त्या खाली जाऊन तुम्हाला मी दाखवणार आहे। तर खालून कसा दिसतोय दरीमध्ये उतरून आपण पाहणार आहोत। तर जाऊया आणि खालून पाहूया कसं नेचर दिसतंय, कसा धबधबा पडतोय। तर मित्रांनो त्या ठिकाणी मी जे बोलेन ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऐकू येणार नाही, त्याच्यामुळे मी तिथं जाऊन तुम्हाला फक्त कसं धबधबा पडतो ते तुम्हाला फक्त मी दाखवणार आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहायचं आहे। तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो, हे पहा एवढं जंगल आहे, म्हणजे भरपूर जंगल आहे। हे पहा तिकडचा एक साईडचा दुसरा लहान वॉटरफॉल आहे आणि तो धबधबा जो आहे तो लहान आहे, तो कमी आहे, तो झरीचा आहे आणि हा जो आहे वरचा तो ओहळाचा आहे। तर आपण आता खाली जाऊया आणि ह्या पायवाट आहे, ह्या पायवाटेला आपण जाणार आहोत। तर एकदम अवघड पायवाट आहे मित्रांनो। हे पहा इथं अशा पद्धतीने उतरायला जागा आहे, जर पाय घसरला तर माणूस खाली कोसळू शकतो। तर जाऊया आपण आता। तर मित्रांनो वाट जी आहे ती लय अवघड आहे, आपण थोडं निम्म्यावरती खाली आलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो कशी वाट आहे काही ते तुम्हाला दाखवतो। तर हे पहा मित्रांनो, अशा पद्धतीने डायरेक्ट चिकन जागा असते आणि एकदम शेवाळ बिवाळ झालेला आहे, त्याच्यामुळं पाय जो आहे तो लगेच घसरतो। आणि हे पहा ह्या साईडहून आपण आता ह्या साईडहून जायचं आहे आपल्याला, आणि तिकडे आहे तो छोटा वॉटरफॉल आहे आणि ह्या साईडला आहे तो मोठा वॉटरफॉल आहे। तर आता तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो। तर आपण आता आपली घोंगडी जी आहे ती हे पहा इथं काढून ठेवलेली आहे मस्तपैकी। तर आपल्याकडे आज छत्री नाही, त्याच्यामुळं आपण कामाला चाललोय, त्याच्यामुळं आज घोंगडी घेऊन आलो होतो मित्रांनो। तर इथं ठेवली, आता आपण जाऊया वॉटरफॉलकडे। ही पहा घोंगडी आपली इथं, आणि एकदम बेकार वाट आहे हे पहा, आणि आपण आता जाऊया। तर मित्रांनो आपण वॉटरफॉल पाहायला खाली गेलो होतो, त्यावेळेस भरपूर असा भीती वाटत होती मनात, आणि एकदम असं जे पाणी पडत होते धबधब्याचे ते खाली पडून त्याची लगेच वाफ तयार व्हायची, एवढा मोठा धबधबा होता मित्रांनो। तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न नाही केला, कारण मलाच खूप भीती वाटली होती आणि चारों तरफ म्हणजे सगळीकडे जंगल होतं। तर तुम्हाला मी आता दाखवतो किती जंगल आहेत परत एकदा, त्याच्यामुळं मी थोडा लवकर आलो, आतापर्यंत माझ्या मनामध्ये थोडी भीती आहेच। तर हे पहा मित्रांनो एवढं जंगल होतं आणि एकटा माणूस त्याच्यामध्ये जाऊन शूट करणं म्हणजे थोडं अवघड असतं, त्याच्यामुळं हे पहा ह्या बाजूला पण भरपूर असं जंगल आहे आणि याच्यामध्ये तो धबधबा आहे।
तर त्याच्यामुळं थोडी भीती वाटत होती मित्रांनो. तर मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.